महाराष्ट्रातील आणि भारतातील समाजसुधारक यावरती तब्बल आपण 50 MCQ प्रश्न पाहणार आहोत। त्या अगोदर एक महत्त्वाची माहिती, ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरती 2026चा MPSC मार्फत घेण्यात येणारे परीक्षेमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी, ज्यांना प्रिलिमचा अभ्यासक्रम माहिती नाही आहे त्यांच्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम दिलेला आहे। 100 प्रश्न 100 गुणांसाठी आहे। पेपर 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे। विषय असणार आहे ते ते कोणते? इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी या 8 विषयांवर टॉपिकवरती प्रश्न येणार आहेत। ते प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत। इतिहासवरती 15 प्रश्न, भूगोल 10, अर्थव्यवस्था 15, राज्यशास्त्र 15, अंकगणित 10, बुद्धिमत्ता 10, सामान्य विज्ञान 15 आणि चालू घडामोडी 15, एकूण असे 100 प्रश्न 100 गुणाला असणार आहेत। तुम्हाला जर या प्रिलिमचा अभ्यासक्रम आणि सिलेबस पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, यावरती संपर्क साधायचा आहे। नंबर आहे 7057 69 78 08। तुम्हाला यावरती प्रीचा सिलेबस फ्रीमध्ये भेटणार आहेत आणि एकूण 5000 प्रश्नांची PDF ही तुम्हाला फक्त 99 रुपीजमध्ये भेटणार आहेत। चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। महाराष्ट्रातील व भारतातील समाजसुधारक यांच्यावरती 50 MCQ प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे आपला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1873 साली। केव्हा? 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती। कुठे? पुणे या ठिकाणी। पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले होते। पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे। या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। प्रश्न आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। तुमच्या सर्वांसाठी ऑप्शन आहे ए, गोपाळ गणेश आगरकर, बी, महात्मा ज्योतिराव फुले, सी, महादेव गोविंद रानडे, डी, लोकहितवादी। या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा आणि 50 पैकी तुमच्या किती प्रश्नांची उत्तर बरोबर आलीत हा स्कोरही कमेंट नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली आहेत। पुढचा प्रश्न आहे, मुलींच्या शिक्षणासाठी ज्योतिराव फुले यांना कोणाची साथ मिळाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सावित्रीबाई फुले यांची साथ मिळाली होती। कोणाला? महात्मा ज्योतिराव फुले यांना। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांना भारतातील काय म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1831 साली सावित्रीबाई यांचा जन्म झाला होता। कोणाचा? सावित्रीबाई फुले यांचा 1831 साली। केव्हा? 1831 साली जन्म झाला होता। मित्रांनो, हे प्रश्न असे आहेत जे प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत। ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि येणाऱ्या MPSC ग्रुप सी म्हणजे कंबाईन गट क साठी विचारले जाऊ शकतात। म्हणून हे प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि एक महत्त्वाची माहिती, यूट्यूबला सारखे कमेंट असतात की PDF टाका। त्यांना माझी विनंती आहे, चांगली गोष्ट आहे तुम्ही यूट्यूबला कमेंट करतात, पण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपला यूट्यूब स्क्रीनवरती, त्यावर जाऊन संपर्क करायचा आहे आणि PDF आपली मिळवायची आहे। तुमचे जे काही क्वेश्चन आहे ते कॉल न करता तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला त्यावरती उत्तर दिलं जाईल। संपूर्ण अशी तुम्हाला जर माहिती नसेल तर संपूर्ण प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीची माहिती आपल्याकडे भेटणार आहेत। फक्त व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे, वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला रिप्लाय नक्की केला जाईल। तुम्ही आतापर्यंत आपल्या ज्यांनी PDF घेतलेले आहे त्यांनीही कमेंट करा की आम्ही तुमची PDF घेतलेली आहेत आणि तुमचा रिस्पॉन्स हा यूट्यूबच्या कमेंटद्वारे कळवा, कारण आतापर्यंत भरपूर अशा अगणित विद्यार्थ्यांनी आपल्याकडून PDF घेतलेली आहेत। तुमच्या सर्वांसाठी हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। पुढचा प्रश्न आहे,
स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाहासाठी कार्य करणारे प्रमुख समाजसुधारक कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महर्षी धोंडो केशव कर्वे हे विधवा पुनर्विवाहासाठी कार्य करणारे प्रमुख समाजसुधारक होते. पुढचा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या कार्यासाठी विशेष ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहासाठी ओळखले जाते. मित्रांनो, व्हिडिओ नोट्स करण्याची गरज नाही आहे, यासाठी आपल्याकडे PDF उपलब्ध आहे आणि बुक्स वाचण्याचीही तुम्हाला गरज नाही आहे, कारण बुक्स वाचण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा आणि व्हिडिओ पाहून नोट्स तयार करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आपल्याकडचं PDF 5000 प्रश्नांचे PDF आणि ऑल सब्जेक्टचे नोट्स, शॉर्ट नोट्स आहेत. एक वेळेस तुम्ही तो डेमो घेऊन बघा शॉर्ट नोट्सचा, ज्यामध्ये प्री आणि मेनचा दोन्ही सिलेबस कव्हर केलेला आहेत आणि तुम्ही एकदा दोनदा जरी ते रीडिंग केलं तर तुम्हाला कोणतंही बुक्स वाचण्याची गरज नाही आणि 90% फायदा आपल्या त्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, महर्षी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, SNDT महिला विद्यापीठाची महर्षी कर्वे यांनी स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणून कोणत्या संस्थेचा उल्लेख केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, SNDT महिला विद्यापीठ या विद्यापीठाची संस्थेचा उल्लेख केला जातो. पुढचा प्रश्न, महादेव गोविंद रानडे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती रानडे यांना महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती रानडे या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाच्या स्थापनेत प्रमुख भूमिका कोणी बजावली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेत प्रमुख भूमिका बजावली होती. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1867 साली झाली होती. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी. कुठे? मुंबई या ठिकाणी प्रार्थना या समाजाची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोपाळ हरी देशमुख यांचे लोकहितवादी हे टोपण नाव आहेत. पुढचा प्रश्न, गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लेख लिहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांनी लेख लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, शतपत्रे कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकहितवादी यांच्याशी शतपत्रे हे संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आहेत. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या विचारांचे पुरस्कर्ते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक सुधारणा व बुद्धिप्रामाण्यवाद या नावाचे होते. पुढचा प्रश्न, केसरी वृत्तपत्राच्या स्थापनेत आगरकरांसोबत कोणाचा सहभाग होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकमान्य टिळक यांचा सहभाग होता. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य मुख्यतः कशाशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक समता व मागासवर्गीयांचे कल्याण याशी मुख्यतः संबंधित होते. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 50%. किती? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची तरतूद केली होती. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी कोणत्या क्षेत्रात विशेषतः भर दिला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे शिक्षण, सामाजिक समता, मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व या सर्वांमधील शाहू महाराजांनी विशेषतः भर दिला होता. पुढचा प्रश्न, 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. रोज आपले व्हिडिओ सकाळी 9 वाजता अपलोड होत असतात, जे तलाठी भरती आणि MPSC
ग्रुप सी करता खूप महत्त्वाच्या आहेत. PDF साठी व्हॉट्सअप संपर्क करायचा आहे. योग्य दरात तुम्हाला योग्य वस्तू भेटणार आहेत. कमीत कमी किमतीमध्ये सगळं काही भेटणार आहेत. जास्त काही करण्याची गरज नाही आहे, फक्त आपल्या चॅनलला फॉलो करा. आपला फेसबुक पेज आहे BMP-GK, या पेजलाही फॉलो करा. इंस्टावरही चॅनल ID आहेत BMP-GK, त्यालाही फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवरती आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहोत, या अगोदर टाकलेले नाही. जर इंस्टावरती विद्यार्थ्यांना आपले संपूर्ण तलाठी भरतीचे टॉपिक्स बघायचे असेल, जसे की आता सध्या तलाठी भरती 2026 मधील सराव प्रश्नपत्रिका 20 नंबरची चालू आहेत. या अगोदरच्या 18 PDFs तुम्हाला आपल्या यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती पाहायला भेटणार आहेत. त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, महू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र सुरू केले होते. तुमचा स्कोरही कमेंटमध्ये कळवत चला मित्रांनो. 50 पैकी किती प्रश्नांची उत्तर बरोबर आलीत? पुढचा प्रश्न, मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1920 साली मूकनायक हे वृत्तपत्र सुरू झाले होते. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. कोणी? बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली होती. 1924 साली. केव्हा? 1924 साली. पुढचा प्रश्न, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले आहेत. पुढचा प्रश्न, महाड चवदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1927 साली. पुढचा प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नाशिक या ठिकाणी झाला. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटलं की मला फक्त महाराष्ट्रातील आणि भारतातील समाजसुधारक यांचीच PDF हवी आहे, तर तीही तुम्हाला स्पेशल उपलब्ध करून दिली जाईल. व्हॉट्सअप नंबर आहे आपला 70 57 69 78 08. यावरती संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला फक्त 9 रुपयामध्ये ह्या स्पेशल टॉपिकची PDF दिल्या जाणार आहेत. फक्त तुम्ही टॉपिक नेम टाकायचा आहे. तुम्हाला 10 मिनिटाच्या आत ही PDF उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोणती? फक्त 10 रुपयामध्ये महाराष्ट्रातील आणि भारतातील समाजसुधारक, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील नद्या आणि पर्वते, महाराष्ट्रातील लोकसंख्या, किंवा मग 12 महिन्यांचे महत्त्वाचे दिवस, हे जे वेगवेगळे टॉपिक आहे ते स्पेशल जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठीही आपण उपलब्ध आहोत तुमच्या सर्वांसाठी. फक्त 9 रुपयामध्ये प्रत्येक छोट्या PDF तुम्हाला भेटत राहणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नाशिक या ठिकाणी. हे झालं होतं आपला काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता? नाशिक या ठिकाणी झाला होता. पुढचा प्रश्न आहे, काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, अस्पृश्यता निवारण याशी विठ्ठल रामजी शिंदे संबंधित होते. पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, विठ्ठल रामजी शिंदे यांनी. कोणी? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1906 साली. केव्हा? 1906 साली डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. मित्रांनो, पुढचाही व्हिडिओ आपला
समाजसुधारक यांच्यावरच येणार आहेत. त्यांच्यावरच अजून आणखीन 50 MCQ प्रश्न आहेत जे परीक्षेला विचारले गेलेले आहेत. त्यासाठी आपलं चॅनल पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा IDलाही फॉलो नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, सर्व्हर्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 1905 साली. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी कोणती संस्था स्थापन केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A शारदा सदन. पुढचा प्रश्न, संवाद सदन संस्थेशी कोणाचे नाव प्रामुख्याने जोडले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A रमाबाई रानडे. पुढचा प्रश्न, अनार्य दोष परिहारक मंडळाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A गोपाळबाबा वंगलकर यांची. पुढचा प्रश्न, दलित समाजासाठी पहिले पत्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A गोपाळबाबा वलंकर यांना ओळखले जाते. मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील आणि भारतातील समाजसुधारक यांच्यावर 50 MCQ प्रश्न. आणखीन असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, पेजलाही फॉलो करा आणि इंस्टा IDलाही फॉलो करा. PDF साठी WhatsApp नंबर दिलेला आहे स्टार्टिंगला, त्यावरती संपर्क करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.